विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राचे चौथे प्रकरण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत की समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये राज्याची भूमिका काय असते किंवा कोणती असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी समाजामध्ये सुसंवाद हा असावा लागतो आणि तो सुसंवाद समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्रथम कार्य आहे किंवा प्रथम कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते आणि याच्या अभावी देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागते, म्हणजेच समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता आणि स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कारण भारतामध्ये विविध गट आहेत, परंतु या सर्व गटामध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते आणि राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही खरी तर फार मोठी प्रक्रिया आहे. तर राष्ट्र म्हणजे काय, तर समान वंशाचे लोक एकत्र येतात आणि आपलेपणाची भावना जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होते तेव्हा तिथे खरे म्हणजे राष्ट्राची निर्मितीही होत असते. राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात, जसे की स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यांच्यातील समानतेमुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते आणि राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वतःची किंवा स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. तर राष्ट्रवाद म्हणजे काय, तर राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता आहे. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. या बंधनातून त्यांच्यात स्वतःची ओळख व अभिमान निर्माण होतो व आपल्या राष्ट्राप्रती काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते, तसेच एखाद्या गोष्टीचा नाशही करू शकते. राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद, वसाहतवाद विरोधी आहे. राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देतो, तो विविधता नाकारत नाही. भारतात धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक विविधता दिसून येते आणि विविधतेत एकता हा राष्ट्रवादाचा गाभा असतो. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते, तर राज्य म्हणवून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता असते. राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते, परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने किंवा एका मनाने एकत्र येणं गरजेचं असतं. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. आता यामध्ये राज्याची भूमिका कोणती आहे हे बघूया आपण. बघा ना, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे जर आपल्याला गाठायची असतील किंवा प्रस्थापित करायची असतील तर राज्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मग राज्याची भूमिका कोणती आहे,
तर त्यामध्ये पहिली राज्याची भूमिका आहे ती म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला आपण राष्ट्र उभारणीचे कार्य असंही संबोधतो. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते. आर्थिक प्रगती दुसरी राज्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे आर्थिक प्रगती करणे. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. म्हणजेच काय, मोठमोठे उद्योगधंदे उभारणे, छोट्या मोठ्या रोजगारांना संधी देणे, या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य लोकांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, कारण सामान्य लोकांचा आर्थिक स्तर उंचावला तरच देशाची आर्थिक प्रगतीही होणार असते आणि त्यामुळे सर्व सुविधा त्या उपलब्ध करून देणे यामध्ये राज्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे ते म्हणजे राष्ट्र उभारणी करणे. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. कारण का, तर राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये विविध जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, वंश आहेत, भाषा आहेत आणि यांना एका सूत्रात बांधणं हे गरजेचं असतं. यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही, यांच्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्याला किंवा देशाला ही काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी घेणं म्हणजेच काय, तर राष्ट्र उभारणीच्या कार्याला मदत करणं किंवा राष्ट्र उभारणीचं कार्य करणं. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे शासन. शासनाची भूमिका काय आहे, राज्य म्हणून शासनाची भूमिका काय बजावतं, तर समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असेही म्हणतात. म्हणजेच काय की सामान्य लोकांचा किंवा नागरिकांचा शासनामध्ये सहभाग वाढवणं, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं हे सुद्धा एक सुशासनाचं खरं तर खूप मोठं चांगलं लक्षण आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे लोककल्याण करणं. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे. समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे, म्हणजे जो उपेक्षित आहे किंवा अल्पसंख्याक घटक आहे किंवा दारिद्र्यरेषेखाली आहे अशा घटकांकडे जास्तीत जास्त लक्ष देणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं ही राज्याची फार मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. कारण राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित जरी आपण म्हटलं की आपण सगळे एक आहोत, तरी थोडेफार मतभेद जे आहेत हे प्रत्येक धर्मात, जातीमध्ये प्रादेशिक अस्मिता जी आहे ही प्रस्थापित प्रादेशिक अस्मिता ही निर्माण होत चाललेली आहे आणि त्यामुळं आपल्याला राष्ट्र एक आहे असं म्हणणं आज आपल्याला थोडंसं धोकादायक वाटत चाललेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या ही सार्वत्रिक आपल्याला दिसून येते. देशाची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद साधून सलोखा निर्माण करणं खरं तर आज खूप मोठी आवश्यकता आहे. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक स्वरूपाची असू शकते, परंतु एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो. आपापसातील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करणे, संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करतो राष्ट्रवाद. म्हणूनच काय की राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंट निर्माण करता येत नाही, ती छन्नी व हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, ती सगळ्यांना एकत्र आणते. म्हणजे तुमच्या सगळ्या अस्मिता पुसल्या जातात किंवा तुमची स्वतंत्र ओळख पुसली जाते असं अजिबात नाही. तर ती एकसंध समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय,
जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तमिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या ओळखी ज्या आहेत ह्या ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात किंवा कमी ठरतात. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलेलं आहे. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना जतन, दृढ आणि बळकट करते. आणि हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे सार आहे. आता आपण कोशिंबिरीचा वाडगा हा नवीन शब्द म्हणजे पाहिला तर काय आहे, त्याला आपण सॅलड बाउल असंही म्हटलं जातं किंवा त्याला मेल्टिंग पॉट असंही म्हटलं जातं. बघा काय आहे, अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली जात होती. यामागची मूळ कल्पना अशी आहे की पूर्ण राष्ट्र हे एक मोठ्या घड्यासारखे आहे. अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था आणि तेथील समाजाशी एकरूप होते. प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख इटालियन, फ्रेंच, जर्मन, आफ्रिकन, आशियाई काही असू दे, तो कोणत्याही देशामधला जरी आलेला असला तरी तो अमेरिकेमध्ये आल्यानंतर तो अमेरिकेशी एकरूप होतो आणि एक नवीन संस्कृती अमेरिकी संस्कृतीत तयार होते. सॅलड बाउलची संकल्पना मात्र या सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोशिंबिरीतील वेगवेगळ्या घटकासारखी आहे, जे कोशिंबिरीला वेगळी चव देतात परंतु स्वतःचे वेगळे अस्तित्वही जपतात. कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन या वैशिष्ट्यपूर्ण किंवा वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आणि बहुविध समाजाचे आहे. जसं आपण म्हणूया की आपल्या शेजारी एक गुजराती आहे आणि आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर आपण जेव्हा शेजारी राहतो तेव्हा गुजराती संस्कृतीचा परिणाम हा आपल्यावर थोडाफार होतो आणि गुजराती शब्द हे आपल्या दररोजच्या बोलण्यामध्ये येतात कारण तो आपला शेजारी असतो आणि त्याच्याही म्हणजे शेजाऱ्याच्याही घरामध्ये आपले काही मराठी शब्द हे गेलेले असतात. याचा अर्थ असा नाही की आपण आपली संस्कृती विसरून चाललेलो आहोत, तर याचा अर्थ असा आहे की तो त्याची संस्कृती जपतो आहे आणि आपण आपली संस्कृती जपतो आहे. आणि याला म्हणजे काय की प्रत्येक संस्कृतीचं एक खास असं वैशिष्ट्य आहे. आपण वेगवेगळे घटक जरी एकत्र आलो, जसं आपण कोशिंबिरीमध्ये वेगवेगळे घटक मिक्स करतो आणि कोशिंबिरी बनवतो आणि त्याचा एक छान असा स्वाद आपल्याला यायला लागतो, अगदी त्याचप्रमाणे वेगवेगळे घटक म्हणजेच वेगवेगळ्या भाषा असतील, वेगवेगळ्या जाती असतील, वेगवेगळी संस्कृती असतील, ह्या संस्कृती प्रत्येकाचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे हे स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातूनच खरं तर आपण जसं म्हटलं की सॅलड बाउल तयार होतो. एक राष्ट्रीय एकात्मतेला राष्ट्रीय एकात्मते म्हणजेच काय की मग वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येणं आणि एक छान असं आपण सर्व एक आहोत ही भावना निर्माण होणं म्हणजेच आपण त्याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं ती या भारतासारख्या देशामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. थोडेफार मतभेद तर असणारच आहेत, पण तेही मतभेद विसरून आपण संकटाच्या प्रसंगी एकत्र येण्याचं काम हे निश्चितच करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण पाहिलं की राष्ट्रीय एकात्मता यामध्ये राज्य आपली भूमिका कशा प्रकारे बजावत आहे. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका ही महत्त्वाची आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे म्हणजेच सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे आणि ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणे, त्यानंतर समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करणे, सामाजिक राजकीय स्थैर्य निर्माण करणे, त्याचबरोबर आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे व नागरिकांचे अंतर्गत व परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय सामाजिक व सांस्कृतिक गटावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे, राज्य व जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेता येऊ शकतात, त्याचबरोबर सामाजिक सुव्यवस्था राखण्यात मदत करतील अशी काही राष्ट्रीय उद्दिष्टे आणि मूल्य
विकसित करणे यामध्ये राज्याची भूमिका जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। त्याचबरोबर शांतता आणि स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यामध्ये सुद्धा राज्याची भूमिका ही कशा प्रकारे महत्त्वाची आहे हे आपल्याला त्यासाठी 3 पायऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये राज्य काय भूमिका बजावते हे आपण बघूया। तर पहिली पायरी आहे प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे। म्हणजेच काय तर सर्व प्रदेशांच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीमधून आर्थिक भरभराट साधणे, लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे ही सर्व मूल्ये आणि ध्येय भारतीय संविधानामध्ये नमूद केलेली आहेत। त्यानंतर दुसरी पायरी आहे यामध्ये समस्यांची सुरुवात झालेली असते। म्हणजेच काय एखाद्या प्रदेश आणि भाषा अथवा वांशिक आधारावर केलेली राज्याची मागणी म्हणजे स्वतंत्र राज्याची केलेली मागणी, आर्थिक निर्णयांच्या विकेंद्रीकरणाची मागणी, आरक्षणाची मागणी आणि या ठिकाणी राज्याने परिषदा, प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी, मागास भागामध्ये उद्योगधंद्यांची निर्मिती करावी, रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्यात, ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावे। आणि यामध्ये तिसरी पायरी आहे ज्यामध्ये समस्या हिंसक स्वरूप घेते आणि त्यामध्ये मग राज्य काय भूमिका बजावतं। उदाहरणार्थ गोरखा भूमीचे आंदोलन किंवा झारखंडचे जे आंदोलन झाले त्यामध्ये मग राज्य काय भूमिका बजावते तर राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निराकरण करावे। हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा। मग त्यामध्ये पोलीस आले किंवा लष्कर आलं, विकास मंडळे स्थापन करावीत आणि त्या राज्याचा विकास करावा। केंद्र सरकारची मदत घ्यावी, प्रादेशिक स्वायत्ता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावी आणि एक प्रकारे याचा आधार घेऊन त्या परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवता येईल हे पाहणं राज्याचा एक फार मोठी जबाबदारी आहे। तर धन्यवाद मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राज्य राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामध्ये कशा प्रकारची भूमिका वठवते। धन्यवाद।